सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी वा वा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळसी हार केळा कास पितांबर तुळसी हार केळा कास पितांबर तुळसी हार केळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार केळा गळा कास पितांबर तुळसी हार केळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर हे मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले गणपती श्रवणी अधिक शुभमणी विराजित तुळसी हार केळा कास पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ओ तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व
कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण 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 रूप पाहता लो तेरी रूप पाहता लो तेरी रूप पाहता लो तेरी रूप पाहता लो तेरी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरेवा तो हा विठ्ठल बरेवा सुख झालं साजनी सुख झालं साजनी साजनी तो हा विठ्ठल बरेवा तो हा विठ्ठल बरेवा तो हा विठ्ठल बरेवा तो हा विठ्ठल बरेवा तो हा माधव बरेवा तो हा माधव बरेवा बरेवा तो हा विठ्ठल बरेवा तो हा विठ्ठल बरेवा बहुत सुखदाची बहुत सुखदाची बहुधा सुखदाची जोडी बहुधा सुखदाची जोडी मगनी विठ्ठलिया मगनी विठ्ठलिया तो हा विठ्ठल बरेवा तो हा विठ्ठल बरेवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरेवा तो हा विठ्ठल बरेवा सर्व सुखाचे हरे सर्व सुखाचे हरे सर्व सुखाचे हरे अपुल्या माहेरा जाईन मी
आता आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला निरोपया संता हाती आला निरोपया संता हाती आला सुख दुःख माझे ऐकिले कानी माझे ऐकिले कानी सुख दुःख माझे ऐकिले कानी माझे ऐकिले कानी वळवळा मनी करुणीचा मनी करुणेचा कळवळा मनी करुणेचा निषिद्ध मूळ सावले भात सिद्धमूळ करुणी सिद्ध मूळ सावले भात करुणी सिद्धमूळ सावले भाऊके एती दिसे एके न्यावयासी एती दिसे के न्यावयासी एती दिसे के न्यावयासी त्याची पंथे माझे लागले त्याची पंथे माझे लागले से चित्त त्याची पंथे माझे लागले से त्याची पंथे माझे लागले से चित्त वाट पाहे नित्य माहेराची वाट पाहे नित्य माहेराची वाट पाहे नित्य माहेराची सुख दुःख माझे ऐकिले दुःख माझे ऐकिले कानी सुख दुःख माझे ऐकिले माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणे कळवळा मनी करुणेचा कळवळा मनी करुणेचा कामने आता येतील न्यावया म्हणे आता येतील न्यावया कामने आता येतील न्यावया अंगे आपुलिया माया बाप अंगे आपुलिया माया बाप अंगे आपुलिया माया बाप सुख दुःख माझे ऐकिले सुख दुःख माझे ऐकिले मनी करुणेचा आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा करोनी सिद्ध मूळ सावले भातुके करोनी सिद्ध मूळ सावले भातुके एती दिसे एके न्यावयासी हरी त्याची पंथे माझे लागले से चित्त वाट पाहे नित्य माहेराची सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा बंद झालं का तुका म्हणे आता येतील न्यावया तुका म्हणे आता येतील न्यावया अंगे आपुलिया माय बाप सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा श्री संताची या माता चरणा श्री माता चरणा श्री संताची या माता चरणा श्री माता चरणा साष्टांग करी दंडवत माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढल
ठेवा पण चांगले ठेवा. हां सूर करा हां बरे. हरी नका वाजू. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राची लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पाचचरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी वैकुंठगमन प्रकरणातील अभंग असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून जीवाचा जीवदशेला प्राप्त झाल्याच्या नंतर आणि जीवदशेमध्ये कंटाळा आल्याच्या नंतर जीवाचा परमात्मा स्वरूपाकडे ओढा कशा पद्धतीने आहे याचं रूपक एका सासूरवासीन स्त्रीच्या रूपामध्ये केलेलं रूपक म्हणजे हा अभंग. विढल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या 80 मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय. बस खाली भाऊ. साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र डोयठाण नावाचं हे गाव आणि या डोयठाण नावाच्या गावामध्ये आपल्याच गावातील सर्वांच्या परिचित असणाऱ्या कैलासवासी जिजाबाईजी विठ्ठलरावजी सातपुते या माता माऊलीच्या प्रथम वर्ष श्राद्धनाम पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचे पती अर्थात श्रीयुत विठ्ठलरावजी गणपत सातपुते यांच्या आज्ञा शिरसावंदी मानून त्यांचे दोन्ही पुतणे अर्थात बाळासाहेबजी नामदेवराव सातपुते रमेशरावजी नामदेवराव सातपुते आणि जिजाबाईचे चिरंजीव आपल्या सर्वांची परिचित मूर्ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं जे अग्रेसर आहेत आणि नातेपुते माळशिरस या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आपल्या सर्वांचे परिचित असणारे रामजी विठ्ठलरावजी सातपुते अर्थात सातपुते साहेब भाऊंच्या आणि या ठिकाणी मातोश्रीच्या या जाण्याला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं. आम्ही त्याही वेळेला भेटायला गेलो होतो भाऊंना आणि आजही या ठिकाणी सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या सातपुते परिवाराच्या प्रेमाखातर एवं गावाचंही डोयठाण ग्रामस्थांचंही प्रेम आणि त्या प्रेमाची पावती म्हणून आमचे परममित्र महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक ज्यांची वारकरी शिक्षण संस्था भूम तालुक्यामध्ये आहे तिथलेच हे विद्यार्थी या ठिकाणी आज रविवार असल्यामुळे योग जमला. बरोबर आहे का नाही? नाहीतर काय जमते सांगा. बरोबर त्यातले हे 10-5 विद्यार्थी या ठिकाणी आणलेले आहेत. आमचे आसारामजी महाराज साबळे गुरुजी यांनी खऱ्या अर्थानं आग्रह केला आणि आता भाऊंचंही प्रेम आहेच गावाचंही प्रेम आहे पण आता वारी सोडून येणं तेवढं काही अगत्याचं वाटत नव्हतं म्हणून आमच्या साबळे महाराजांनी सांगितलं की कार्यक्रम आहे नाही यावं लागते म्हणून योगायोगानं सेवेचा योग आहे. साबळे गुरुजी आवर्जून उपस्थित आहेत. ओंकार महाराज जगताप शिवाजी महाराज बिराजदार हे आळंदीवरून पहाटे 5 वाजता निघालेत. लक्षात आलं का नाही? आणि इथपर्यंत आज पोहोचत झालेले आहेत. साबळे गुरुजी आलेत. किशोर महाराज आहेत. संस्थेतील विद्यार्थी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. तास 1.5 तास वेळी वाकडी वाकपुष्पांजली प्रभूचरणी आणि मातोश्री जिजाबाईच्या चरणी समर्पित करून लगेच पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करायचे. फक्त केवळ कार्यक्रमासाठी येणे बाकी दुसरं काही नाही. लक्षात आलं का नाही? म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी जमलात. आईंना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्तानं चिंतन म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा वैकुंठगमन प्रकरणातला असून तुकोबाराय या अभंगातून जीवाचा स्वस्वरूपाकडं जे मूळ स्वरूप आहे ते स्वरूप म्हणजे भगवान परमात्मा आहे. त्या पुरी लहान लेकरं थोडंसं कोणतरी सांगा मध्ये बसवा वाटलं तर विढलं आपलं जे मूळ स्वरूप आहे. थोडा आवाज आहे की दादा?
मूळ स्वरूप आहे, त्या मूळ स्वरूपाकडं जीवाचा ओढा कशा पद्धतीनं याचं चिंतन करणारा हा रूपकातला अभंग आहे. की एका सासूरवासनीचं रूपक केलेलं आहे. सासूरवासनीच्या जीवनामध्ये सासरवासाला कंटाळल्याच्या नंतर पोरगी डायरेक्ट माहेरचा रस्ता धरते, तसं या संसाराला जीव कंटाळल्याच्या नंतर डायरेक्ट आपल्या मूळ माहेराचा रस्ता धरत असते असा अभंग आहे. कसं आहे, ही जी जीवदशा आहे ह्याला नाव आहे जीवदशा. कोणती दशा म्हणतात, आपण ज्या दशेला प्राप्त आहे त्या दशेचं नाव काय, जीवदशा. पण ही जीवदशा जी आहे ह्या जीवदशेला आम्ही एक नाव टाकले, काय, जीवदशा म्हणजे काय, जीवदशा म्हणजे दुर्दशा. जीवदशा म्हणजे काय, दुर्दशा. सरळ सरळ आहे. इथं समाधान नावाचा प्रकार आहे का सांगा. हां, जीवदशा म्हणजे समाधान नाही महाराज. इथं जिने पराधीनानी का हती, जीवाचं जिनं म्हणजे पराधीन आहे. कुणाच्या, जिने पराधीन आणि का हती, दृढपाशी बहु बांधिलो संचिती, बांधलेला जीव आहे कशात, प्रारब्ध क्रियमान सांगाती, अन भुवंदिती सत्ता मात्रे आपुलिया जवळी विठ्ठल रुक्मिणी. याचा अर्थ एकच आहे, काय, जीवावर पहिला ताबा तो म्हणजे कर्माचा. जीवावर पहिला ताबा कोणाचा गुरुजी, कर्माचा. दे जीव हा कर्मानं बांधलेला आहे. म्हणून कर्मानुबंधिनी मनुष्य लोके, भगवान बोलून गेले, जीव हा कर्मानं बांधलेला आहे. कशानं बांधलेला आहे महाराज, कर्मानं बांधलेला आहे. कर्म जिकडं नेहीन तिकडं गपचीप माणसाला जावं लागतंय का नाही. मी असं करीन मी तसं करीन, आपल्या म्हणण्यावर साबळे गुरुजी काहीच या जगात चलत नाही. लक्ष द्यायला लागले का नाही. हां, कर्मानं जसा झोका दिला तसा गपचीप झोका खावा लागतो, तिथं तक्रार जमत नाही. म्हणून माणसं म्हणते काय, कुठं बी गेलं तरी आपलं अव जेथे जावे तेथे विशेष संत संग. तुम्ही जगात कुठं बी गेलात तरी तुमच्या सोबत काय येणार आहे, कपाळ. याचा अर्थ तुमचं कर्म सोबत येणार आहे. तुम्ही इथं जसं जसं कर्म केलेलं आहे तसं तसं तुम्हाला भोगायला. मग केले कर्म महाराज म्हणतात, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले आयसे किती. म्हणजे कर्म माणसाला भोगावं लागते. तिथं काही तक्रार जमती का, देवाधिक असले तरी प्रयत्न करीता काही नचले, प्रयत्न करीता काही नचले, प्रयत्न करीता काही नचले, प्रयत्न करीता काही नचले,
असत तीनच पण चांगले, थोडे महाग पण चांगले. जाऊ द्या, बरोबर आहे का नाही? पैसे जातात पण शिन येत नाही. काही घोटाळा आले वाटायला लागलाय का सांगा ना. कर्मानं जसा झोका दिला तसा झोका हा लागतो. कर्मे देता झोले, झोले म्हणजे झोका. मग तिथं काय बी केलं तुम्ही तरी प्रयत्न करिता काही नचले. रेखान देवादिका चुकेल. नामदेवराय म्हणतात देवादिकांना कर्म चुकलं नाही. हा, तुम्ही इथं थोडं बी चांगलं काम केलं की त्याचं फळ चांगलं मिळणार. हा, तुम्ही वाईट काम केलं की वाईट फळ मिळणार. लक्ष द्यायला लागले का माझं बोलणं? आता माझ्याकडे लक्ष द्या. अहो काय झालं, त्या पंचतंत्रात ती गोष्ट आली. म्हणजे 2 जण भाऊ होते, सख्खे भाऊ 2 जण. आणि एक जण परमार्थिक होता आणि एक जण नास्तिक होता. ते नास्तिक असायचं त्याला देवाचं नावच आवडत नसेल. ही परमार्थिक असायचा, ते म्हणायचं अरे बाबा भजन कर, चांगला असते, उद्धार होतो माणसाचा. ते म्हणायचं काही बी झालं तरी मी काही देवाचं नाव घेणार. बोला की हिरण्यकशिपूच्या वंशकुळातलं होतं का काय देव जाणे, मी काही देवाचं नाव घेणार नाही म्हणला. म्हणजे काय झालं, एक जण सात्विक जे होता त्याच्याकडे एक दिवशी एक महाराज आले. ऐकायलात ना लक्ष देऊन, हिथं केलेलं नक्की भोगावं लागतंय. मग ते त्याच्याकडे एक महाराज आला आणि ते महाराजांनी विचारलं बाबा तुझं म्हणले सगळं चांगलं आहे पण अडचणी एकच आहे. म्हणले काय? माझा एक सक्का भाऊ आहे. म्हणले मग त्याचं काय? हा, काही केलं तरी देवाचं नाव घेत नाही म्हणले. मग महाराज का, माझी एकच विनंती, काही बी करा पण त्याच्या तोंडातून देवाचं नाव यावं असं काहीतरी करा. महाराज म्हणले चल. त्याच्या घरी गेले, हाताला धरलं. हा म्हणले मन नारायण म्हण. मी म्हणत नसतो म्हणला. अरे नारायण म्हण. मी म्हणतच नसतो म्हणला. अरे बाबा नारायण म्हण, मी तुझा हात सोडणार नाही. ते म्हणला महाराज तुम्ही किती बी प्रयत्न केले तरी मी काही नारायण म्हणणार नाही. लक्षात आलं का नाही माझं बोलणं तुम्हाला? तुम्ही किती बी प्रयत्न केले तरी मी नारायण म्हणणार नाही. महाराजांनी हात सोडून दिला. जमलं म्हणले. उद्देश कोणता का असाना पण काय म्हणणं महत्वाचं आहे, नारायण म्हणणं महत्वाचं आहे. म्हणून तर गेला का नाही? लक्षात आलं का नाही? म्हणून तर गेला की मी नारायण म्हणणार नाही. बरोबर आहे का नाही? म्हण आता माझ्याकडे लक्ष द्या. म्हणले ठीक आहे. मग नारायण नाव एकदा घेतलं, कालांतरानं माझ्याकडे लक्ष द्या, कालांतरानं ती गेला. आणि गेल्याच्या नंतर महाराज डायरेक्ट माणूस काही इथून स्वर्गात किंवा नरकात जात नाही, हे ध्यानात ठेवा. तिथं गेल्या तिथं बी चेकिंग असते. काय असते तिथं? चेकिंग असते. तिथं गेल्या डायरेक्ट मध्ये सोडित नाहीत. पहिल्यांदा चित्रगुप्ताची भेट घ्यावं लागते. कुणाची भेट घ्यावं लागते? बोला की. हा, गुप्त रूपानं तू तुमचं चित्र काढीत असतो, त्याला चित्रगुप्त म्हणतात. तुम्ही कुठं बी गेलात तरी तुमच्या महागदेवानं एक माणूस ठेवलेला ही ध्यानात ठेवायचं. काळे धंदे करताना, गोरे कसले बी धंदे करताना कुणीच आपल्याला बघणार नाही पण देवाचा एक माणूस कॅमेरा घेऊन आपल्या मागच असतो, ही ध्यानात ठेवा. पक्का आहे ते. हा बघ ती एवढंच आहे त्याचं. ती इथं इचकीत नाही, वरी गेले काढते विढवलं विढवलं. आणि मग ती गेल्या चित्रगुप्ताला देवानं विचारलं. ऐका बरं, लक्ष देऊन ऐका. देवानं विचारलं चित्रगुप्ताला की चित्रगुप्ता ह्याचं काय आहे बघ बरं. चित्रगुप्तानं वही काढली तर म्हणले भगवान ह्याच्या जीवनात काहीच पुण्य नाही म्हणले. हे ना आयुष्यभर पाप केले पण म्हणले एक म्हणले काय, हे ना एकदा नारायण नाव घेतलेलं. कितीदा? एकदा नारायण नाव घेतले. मग एकदा देवाचं नाव नारायण म्हणलेलं आहे, ह्याचं ह्याला फळ काय द्यायचं? नीट लक्ष द्या. काय द्यायचं? आती बी चिंतेत पडला. ह्याला काय, एकदा देवाचं नाव घेतलं ह्याला काय द्यावा नेमकं कळायला लागलंय का नाही? म्हणले ही गोंधळच आहे म्हणले. ह्याच्याला म्हणले आता ब्रह्मदेवाकडे जाऊ. मग ही चित्रगुप्त कुठं गेले? बोला की. ब्रह्मदेवाकडे. म्हणले ब्रह्मदेवा हे काय? म्हणले काय, हे ना एकदा नारायण नाव घेतलेले म्हणले ह्याला फळ काय द्यायचं? ब्रह्मदेवानं सांगितलं हे बघा मी फक्त सृष्टी घडविणार आहे, मला काही ती बाकीचा कुठाना माहिती नाही. आता म्हणले आता काय करायचं? आता म्हणले चला महादेवाकडे चला. कोणाकडे गेली गाडी? महादेवाकडे. हे चित्रगुप्त आणि आता कोण आला मध्ये? ब्रह्मदेव. आणि आता ही कुठं गेले सगळे? महादेवाकडे. कैलासावर गेल्यानंतर भगवान शंकराने विचारलं कसं काय? काय म्हणले मग काय? काय नाही म्हणले ही एक पापी माणूस आहे म्हणले, आयुष्यभर पाप केले, ह्यानं एकदा नारायण नाव घेतले, ह्याचं फळ काय द्यावा या मला बी कळा नाही. आणि ब्रह्मदेवाला मला बी मेळ लागाना गेला. भगवान शंकरानं सांगितलं हे बघा मी फक्त निस्वार्थीपणानं भजन करणार आहे, फळाची अपेक्षा ठेवीत नाही. महादेव माझी भजन करी महादेव. हे म्हणजे मी फक्त भजन करतो, मला काय फळ आहे हे माहिती नाही. मग आता म्हणजे आता काय करायचं? आता म्हणजे हे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे चला. आलं का लक्षात? ही स्वारी वैकुंठात विष्णू परमात्मे गुरुजी ऐका, ओंकार दादा ऐका. आता शिवाजी गुरुजी एवढं सुंदर आहे किती. ही पहिल्यांदा यमाकडून कुणाकडे नेलं? ब्रह्मदेवाकडे. आता ब्रह्मदेवाकडून पुन्हा कुठं नेलं? महादेवाकडे.
ही नालायकच होतं. हे म्हणलं हे आता तिकडं ती वैकुंठात आपली हिंमत नाही म्हणलं, आता आपण येतच नाही म्हणला. हे फिरवायला लागलात मला इकडून तिकडं तिकडून. काय काय लावलं रे म्हणला हे असलं, काय झालंय म्हणला, काय नाही काय एकदाच घेतलं ते एवढे कामाला लावलेत म्हणला म्या माणसं, एकदाच नाव घेतलंय मला. काय असेल रे ह्याच्यात म्हणलं नेमकं. त्याला मिळ लागा ना की मी एकदा नाव घेतलंय सगळे वैकुंठातले कामाला लावले का नाही माणसं, त्यानं सांगा. ते मला मी काही येणार नाही. हो काय करायचे करा, मला आता चलत यायचा कटाळा आलाय. हे म्हणले आता तिथोर तर नेणं भागच आहे. हे म्हणले होय मग पालखीत बसतील का, लक्षात यायला लागलंय का. एकदा नाव घेतलेलं हे ना फक्त नारायणाचं. ते म्हणले हो पालखीत बसतो बा. पालखीत बसविलं, पुढं ब्रह्मदेव आणि माग महादेव. ऐकायला लागलात का, पुढं ब्रह्मदेव आणि माग महादेव, आणि एकूण यम चालायला आणि एकूण चित्रगुप्त चालायलेला. लक्षात यायला लागलंय का नाही. ही सगळी माणसं स्वारी गेली वैकुंठात. विष्णू परमात्म्याने लांबून बघितलं. अरे म्हणले पुढं ब्रह्मदेव आहे, पालखीला खांदा द्यायला कोण आहे, ब्रह्मदेव, आणि महाग कोण आहे, महादेव. इकडून तिकडून यम चालायला. नक्की पालखीत बसलेला साधू असला पाहिजे. लक्षात यायला लागलंय का नाही. नक्की साधू असला पाहिजे. म्हणले आपल्याला साधूचा अवमान व्हायचा नाही, हो द्यायचा नाही. खुर्चीहून भगवान विष्णू उठले आणि 4 पावलं पुढे गेले त्याला नमस्कार करायला, आणि त्याला नमस्कार केला. ह्याच्या डोक्यात एकच, कुणाच्या, विष्णूच्या. कोणीतरी तपस्वी असला पाहिजे. महादेव खांदा द्यायला म्हणजे चिलर माणूस आहे का काय. लक्षात यायला लागले का नाही, लक्षात यायला लागले का. हा, आणि ह्या चौघाच्या डोक्यात एकच आलं, कुणाच्या, विष्णूच्या, महादेवाच्या, ब्रह्मदेवाच्या. अरे देव ज्या आरती 4 पावलं पुढे आले त्या आरती ही बी अधिकारी असलं पाहिजे. मग चौकूनच गोंधळ झाला. देवाला माहिती काय की नेलं महाराज. आता विष्णूने विचार केला महादेव आपल्याकडे घेऊन आलेत म्हणल्यावर साधू असला पाहिजे, मोठा माणूस असला पाहिजे. स्वतः आदर म्हणून खुर्चीहून उतरले आणि ह्याला त्या खुर्चीहून येऊन बसविले. कळायला लागले का. आणि चहा पाणी झाल्यावर चौकशी केली. बरं कसं काय येणं केलं. म्हणले आता काही सांगायसारखं राहिलेलं नाही. तुमच्या लक्षात आलंय का. म्हणले काय झालं. काय नाही म्हणले हे ना एकदा तुमचं नाव घेतलं होतं म्हणून ह्याला फळ काय द्यावा म्हणून मी तुमच्या काही विचारायला आलो होतो. आता उत्तरच मिळालं. म्हणले जिथं ब्रह्मदेव खांदा द्यायला लागलाय, महादेव खांदा द्यायला लागलाय, आणि साक्षात जगाचा मालक खुर्ची द्यायलाय, ह्याच्यापेक्षा अजून काय फळ द्या. लक्षात आलं का. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही इथं जे कर्म केलंय ते तुम्हाला तिथं भोगावं लागणार आहे. मग काही असू द्या, चांगला असू वाईट असू. म्हणजे जीवावर 100% आणि पहिला ताबा कुणाचा असेल तो कर्माचा. कुणाचा ताबा आहे ध्यानात ठेवा. कुणाचा ताबा आहे बोला. कर्मानं. कर्मानं जीव बांधलेला आहे. मग तिथं कुणी बी असू द्या, कुणी बी असला तरी काही हरकत नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे गेला, कर्मे दशरथ वियोगे गेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, हरी असी कभारा सागरे, हरी असी कभारा सागरे, वियोग घडला सीता देवी, हरी असी कभारा, हरी असी कभारा सागरे, श्री राम वनवासा गेला, ज्ञानोबरायांनी यादी दिली काय. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. ऐकायला लागलात का लक्ष देऊन. कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. देवाला 14 वर्ष वनवासाला पाठ. बापाला चुकलं नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला. मग इथं देवाच्या बापाला जिथं चुकलं नाही तिथं आपले बापत आहे तेच वनवासात आहेत की काय अडचण आहे का सांगा बरं महाराज. काहीच अडचण नाही. अहो कर्मे रावण क्षयो पावला. एवढा मोठा श्रीमंत रावण पण त्याला सुद्धा कर्मानं सोडलं का सांगा भाऊ. सोडलं का नाही. बर जगाच्या मालकाची बायको, हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याची बायको किती आकार आणायला पाहिजे तिनं. हा किती थाटा असला पाहिजे. पण नाही महाराज अजिबात नाही. अहो ह्या कर्मानं तिला सुद्धा 14 वर्ष बिगर चपलाचं फिरविलं. फिरविलं का नाही फिरविलं बोला. 14 वर्ष
वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. जगाच्या मालकाची बायको. हा लक्षात यायला लागले का बोलणं. तिला कुणी केलं हे कुटाने सगळे. हो बोला की कर्मानं केलं हे. म्हणून एक ध्यानात ठेवा, हे ना माझं वाटुळं केलं आणि त्यानं माझं वाटुळं केलं अजिबात नाही. न लगे रुसावे आणि का होता, न लगे रुसावे आणि का होता, लगे रुसावे आणि का आपुल्या संचिता वाचोनिया, हे आपुल्या संचिता वाचोनिया, नाही. हे ना असं केलं नसतं तर माझं तसं झालं नसतं, ह्याच्यामुळंच माझं वाटोळ झालंय. अजिबात नाही. न लगे रुसावे आणि का बहुत. दोष कुणाला द्यायचा. हा संचिताला कर्माला. आपुल्या संचिता वाचोनिया. आपलं नशीब बेकार आहे म्हणायचं आणि पुढं चालायचं, मागं वळून बघायचं नाही. हे ना असं केलं त्याची बघतो मी काय साधाय काय लात मारेन तिथं पाणी काढीन, हा इकडं डोंगरामध्ये लाता पाणी कमी आधी असले गोंधळ करायचेच नाही. हे जी जीव काही खालीवरी होते ती कोण करते. कोण करते. आपलं कर्म करते. आपण म्हणायचं नाही यार माझं असं झालं. अजिबात नाही. मागच्या जन्मात काहीतरी आपण दुसऱ्याचं खालीवरी केले त्याच्यामुळे आपलं खालीवरी व्हायला लागले. कळायला लागले का. नाही तर कोण आहे महाराज या जगात आपलं वाटुळं करणारा अजून जन्मालाच आलेला नाही. जे बी वाटुळं होते कमी जास्त होते ती कोण करते सज्जनानो. कर्म करते कर्म. म्हणून जीवावर पहिला 100% जीवावर पहिला ताबा काका कोणाचा. हा कर्माचा. पण आता नीट ऐका. ताईट बसून ढिल्या अंगान कळत नाही. जरा ताईट बसा. बेटे बेटे सावधान. हा नीट ऐका. ताईट बसा. ढिल्या अंगानं कळणारी भाषा नाही. जीव हा पराधीन आहे. जीव कसा आहे. पराधीन आहे. पहिला ताबा कुणाचा सांगितला महाराज. कर्माचा. कुणाचा. हा कर्माचा. बरोबर आहे का नाही. हा पण नीट ऐका. कर्मानं माझ्याकडे लक्ष द्या बरं का. कर्मानं एकट्यानं जीव ताब्यात घेतलेला नाही. ऐकायला लागलात का. त्याच्यात तेवढी पावर नाही की जीवाला आपल्या ताब्यात घेईन म्हणून. नाही 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 नाही. त्यानं काय केलं. त्यानं बाईला पुढं घातलं. कुणाला पुढं घातलं. बाईला. मग ही आपल्याकडे करंजीचा घाट. अजून आपल्याकडे हे इकडं पुढं घाटही नाही. हा हे पिंपरी तिथून आता हे छोटं झाला. करंजीचा घाट, कसाऱ्याचा घाट अशी जी घाट आहेत. माळशेजचा घाट. ह्या घाटाने पहिली सिस्टीम साबळे गुरुजी काय असायची माहिती का तुम्हाला. ही सिस्टीम अशी असायची. मेकअप करून बाईला उभं करायचं 12-1 जुनी पद्धत. विचारा तुम्ही जुन्या लोकांना होतं का नाही. बाईला उभा करायचं आणि ट्रकवाले हे बाईसाहेबाला बघून गाडी थांबली की पाहुण्यातल्या बराशीने राम राम घालायचा. लगेच पाहुणे बराशीतच असायचे पाहुणे पलीकडून बसलेले. लगेच बाईला बघून गाडी थांबली की राम 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 राम. लक्षात यायला लागले का बोलणं. ही पद्धत होती जुनी. असली आडवाडवी असायची. मग ही कर्मानं काय केलं. कर्मानं त्याच्यात काही माणसं महाराज लईच बिनलाजी. लाज नावाचा प्रकारच नाही. भांडणं लागले की बाईला पुढं घालून शाद्या लावणार. लक्षात यायला लागले का नाही. ही पद्धत पुरुषाला शोभत नाही. विढवलं मर्द ती असते कोणती. भांडणं लागले आणि बाईच्या मध्ये बोले आमच्या आम्ही बघून तू हो घरात असं म्हणते ती शहाणी असते. हा आणि काही काय त्यानं मला शा दिल्यात बघ बरं जाऊन. आणि मग बाई पदूर कोण येणार. मग ती बाई पुढे काही बोलता येते का सांगा. त्या असले ही गडेली शोभत नाही. लक्षात यायला लागले का बोलणं नाही. बाईला पुढं घालून धंदे करायचेच नाहीत कोणतेच महाराज. म्हणून इकडं ऐका. ती कर्मानं जीव ताब्यात घेतला. बोर नाही व्हायला असं. हा नाही तर चहाची व्यवस्था कराय बाकी काय नाही काही नाही. कर्मानं जीव ताब्यात घेतला पण पुढं कुणाला घातलं. बोला की बाईला. बाईला पुढं घातलं आणि बाईनं एकच आट टाकली काय. मी जीवाला तुला मिळवून देते. जीव तुला देते मी माझ्या बळावर मिळवून देते. पण ध्यानात ठेव मला जेव्हा गरज पडल तेव्हा मी माघारी घेईल. माझं बोलणं कळायला लागलं. थोडं जड आहे. कळायला लागलं का. ती ठीक आहे. बाईचं नाव माहिती का.
बाईचं नाव आहे कल्पना. बाईचं नाव काय? कल्पना अयोध्या तेने झाला जीव. नाव काय? कल्पनेला पुढे घातलं. कल्पना अयोध्या तेने झाला जीव. जीव कुणापासून तयार झाला? जीव कुणापासून तयार झाला? कल्पनेपासून. लक्षात द्यायला लागले काय? कल्पना म्हणजे काय माहिती का? आपल्या भाषेत सांगतो. कल्पना म्हणजे लहर. कल्पना म्हणजे काय? लहर. लहर माणसं म्हणतात ना, लहर आली लहर गेली लहर असती म्हणतात का नाही माणसं? त्याला अधून मधून लहर येते म्हणतात का नाही? लहर येते म्हणजे कल्पना करणं. कल्पना काय असं कुठं एखादा आटम नाही. लक्षात यायला लागले का? कल्पना म्हणजे लहर आल्यासारखे. लहर म्हणून संतांनी वर्णन केलंय. जळी बुड बुडे देखता देखता हा क्षण न लागता दिशेनाशी. तिला कल्पना म्हणायचं. मनातल्या मनात ती आता काय करू हे झालं की ते बघू तसं ह्याला म्हणायचं कल्पना. कळायला लागले का? लक्षात आलं का नाही? थोडक्यात ह्याला काय म्हणायचं? कल्पना. आणि ज्ञानोबराय म्हणतात वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव. ह्या कल्पनेनं जीव ताब्यात घेतलेला आहे. कळायला लागले का नाही? हा म्हणून नाथ महाराज म्हणतात ना, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवाने हारी. तेने पडे गोवाने हारी. कल्पनेपासून हारी. तेने पडे गोवाने कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. ऐकायला लागलात का? लक्षात यायला लागले का? कुणापासून? हो लटपट्टे सर, कुणापासून? कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा नेने हरी. माझ्या गोष्टी महाराज ते जाणकार असतील तर लक्षात येईल. ही कल्पना काय करते? कल्पना प्रपंचामध्ये भरपूर डोकं घालते. पण तिचं एक दुर्दैव आहे काय? ही सगळं काही नेनो. लक्षात यायला लागलं का? सगळं ती जाणती. सगळं प्रपंचातलं काय कमी जास्त सगळं नेणे. फक्त हरी तोंडाला येऊ देत नाही. कळायला लागले काय? बाकी सगळं जाणे फक्त हरी नेणे. हरीचं नाव तोंडालाच येऊ देत नाही. तिचं नाव कल्पना. कळायला लागले का नाही? ती म्हणजे देवाचं नाव. मिशात ठेवा बेतच नाहीत. आता काय करावं सांग. लय बाय आहेत महाराज काय साधे का काय बेतच नाहीत. म्हणून तर पुण्या मुंबईत गड्यांनी मिशा ठेवीच बंद केल्या. कमी नाही बा काढून टाकल्यात. आता लक्षात आलं का नाही? सुपडा साफ केला तर बायकोच बहिणा म्हणले मिशा काय चियात बुडवायच्यात का काय करायच्यात सांगा बरं. हे सोपी गोष्ट आहे का नाही? बाया म्हणजे बेतच नाहीत महाराज. कोणाला भेटत का बाया सांगा बरं महाराज? बेतच नाही. ही बाई तसली कर्माचं डोकं. लक्षात आहे का नाही? चिंतन लक्षात आहे. कुणाचं डोकं? ही कर्माचं. कर्मानं विचार केला आपल्या एकट्याला मेळ लागण्यासारखं नाही म्हणून पुढं कुणाला घातलं? बोला. येडका मदन तो केवळ पंचानन. माझ्या बघा कुणाला पहिली धडक कुणाला मारली? शंकराला धडक मारली शंकरा. महादेवाला सुद्धा सोडलं नाही. भिल्लनी के पिछे पडेन करे तोबा तोबा. म्हणजे भिल्लनीच्या पाठीमागं पाठवलंच का नाही पाठवलं सांगा? पाठवलं का नाही पाठवलं? पाठवलं. मग आता इकडे लक्ष द्या. आओ हे ना कुणाला? इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेने. कळायला लागलंय का? अहो लय माणसं महाराज चांगली चांगली माणसं कायमस्वरूपी जेलमध्ये टाकून दिली. हे कुणी? प्रताप कुणाचा आहे? कामाचाच आहे ना महाराज. कामाजी कोतवाल याने नाडीले बहुतास.
सप्ताह चालू का काय की वाटायला लागलं का नाही सांग. आज ते जमून आलं पाहिजे, जमून नाही घेतलं पाहिजे. लक्षात आलं का नाही. महाराज म्हणतात का माझी कोतवाली आणि नाडीले बहुताशी. यादी ऐका आता. हा हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. त्याला भीतीच वाटत नाही, कुणाचीच भीती नाही त्याला. म्हणून असं म्हटलंय ना कामातुरा नाम भयो न लज्जा. कामातुर झालेल्या माणसाला भीती आणि लाज ह्या दोन गोष्टी नसत्यातच. आणि जी बिनलाज असतो तीच कामातुर असतो. लक्षात यायला लागलंय का नाही. हा याला भीती वाटत नाही महाराज. म्हणून यादी ऐका. तुम्ही आम्ही चिल्लर येतो, ही लय चिल्लर माणसं आहेत आपण. जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी. जमदाग्नी दुर्वास हे चांगल्या चांगल्याचे नाकी न आणणारा एकच ह्या जगात, त्याचं नाव बोला की काम. ज्ञानोबराय म्हणतं कामेशकृदेश या श्लोकाचं चिंतन करत असताना ज्ञानोबरायांनी फार सुंदर लिहिलं. ज्ञानोबराय म्हणतात ही एवढी वाईट आहेत, ही एवढी वाईट आहेत महाराज, ह्यांना काही बी केलं तरी ही दबत नाहीत महाराज. लक्षात आलं का नाही. कामाचे निघाये ज्ञानोबराय म्हणतात ब्रह्मा कन्येशी धरू पाहे. अहो याच कामानं ब्रह्मदेवाला स्वतःच्या पुरीच्या मागं पळविल. कुणी कुणी केला कुठाना हा कामानं. एवढा विचित्र काम आहे महाराज. हो म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ही एवढा आहे, एवढा विचित्र आहे महाराज, हे एवढा विचित्र आहे की ह्याला जळे विन बुडविती आगी विन जाळीती. ज्ञानी अंशी तरी वधिती पैज घेऊन. चांगल्या चांगल्याला दादा चॅलेंजवर हरविती ती. हा हे असले जमत नाही त्यांच्यापाशी. लक्षात ठेवा. म्हणजे अर्जुन म्हणला ना एकदम. अर्जुन म्हणला दादा काय. अर्जुन म्हणला भगवान लयच बेकार आहेत का हे कामाने क्रोध. हा म्हणले लय बेकार आहेत हे. ते अर्जुन काय म्हणला. अर्जुन म्हणला शिवाजी गुरुजी म्हणले मला ह्याचा पत्ता सांग. म्हणले काय करतो तो काम. काय करतो. डोक्यात दगड घालतो म्हणले. अचानक घाला घालतो. कवा घाला घालील सांगता येत. होय कवा सांगता येते का. अचानक घाला घालणार. म्हणजे अर्जुन गरम रक्ताचा. अर्जुन म्हणला मी तिसऱ्या अध्यायातलं सांगायला. अर्जुन म्हणला मला काय करा, मला पत्ता द्यावा त्याचा. कुणाचा. हां पटकन बोला. कुणाचा. कामाचा. म्हणजे काय ते जसं अचानक मी बी अचानक डोक्यात दगड होऊन मारून टाकतो म्हणले त्याला. नीट आहे का. त्यावेळेला त्यांनी सांगितलं देवानं काय अर्जुना पत्ता देतो. ऐकायलाच ना लक्ष देऊन. पत्ता देतो पण जरा हिशोबानं. तुझा चिनकही गपला करायला. कामान क्रोध काही चिल्लर आमदार आणि खासदार नाहीत. केंद्रातले विरोधी नेते. कुठले विरोधी नेते. केंद्रातले. आणि सत्ताधाऱ्या एवढीच त्यांची सुद्धा काय असती पावर असती, चलती असती. ज्ञानोबराय काय म्हणतात बघा. ज्ञानोबराय म्हणतात हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाचे एके हरी. म्हणजे त्या सत्ताधारी जे चैतन्य शरीरातलं त्याच्या खटावरच बाकाला बाकच ह्या साईटलाच बसलेले. आणि जेवढी मुख्यमंत्र्याची पावर तेवढी कुणाची पावर. विरोधी पक्ष नेत्याची पावर. चिल्लर समजू नको. हा एवढे कामान क्रोध वाईट आहेत महाराज. चांगले 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 चांगलेचे नाकी नऊ आणून सोडले त्यांनी. हो असली बेकार आहेत महाराज. आणि पुन्हा हे त्याच्याजवळ अपील जमत नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे अपील जमत नाही. कुठला बी डाग निघतो पण ती डाग निघतच नाही. राखेल टाका नाही तर डिझेल टाका निघतच नाही डाग. लक्षात यायला लागले का. कुठलं बी माणसं सहन करतात पण तेवढं सहन करतात का बोला पटकन. करतात का नाही. सहनच करीत नाहीत महाराज. म्हणून हे एवढा विचित्र आहे. आणि ह्याचा ताबा आपल्यावर आहे. कुणाचा. कामाचा ताबा आपल्यावर आहे. ह्यानं चांगले चांगलेचे नाकीनं आणलेले. लक्षात यायला लागले का. मग आता कसं आहे आता बायाली विचारतो मी कसं असते बरं. ही जी नवरा आहे जीवाचा नवरा काम आहे माझ्या लक्ष फार सुंदर आहे. पण ही कसं आहे बाईच्या डोक्यात काय असते साबळे गुरुजी माहिती का. बाईच्या डोक्यात एकच असते काय. लग्न झालं बाईचं नाणं केव्हा पक्क होतं. लेकरं बाळ झाले. हा बाईच्या डोक्यात लेकरं बाळ झाल्यावर नाणं पक्क होत नाही. नवरा जेव्हा मुठीत येईन तेव्हा बाईचं नाणं पक्क झालं म्हणायचं. आणि तिच्या डोक्यात एकच खोळा असते काय ह्याला मुठीत घ्यायचं. कारण ह्याला मुठीत घेतलं की बाकीचे बरोबर तास धरतील. लक्षात यायला लागले का बोलला. आणि ह्याला मुठीत ह्याला मुठीत घ्यावं लागते. बाकीचे मग मी कामाला लावते म्हणते बरोबर. मग माय बी सांगते काय नांदून माहेरावून आली येते जाती झाली की कसं आहे ग. बरं आहे का. वरी तर बघत नाही. मग दुसरी तुझं कसं आहे म्हशीच्या पावानी फुगल्यालाच कवा असं असतंय का नसतंय बोला. आधी सिस्टीम असती. मग माय म्हणती 4-2 महिने वाट बघ कसं होतंय कसं नाही बघ.
घोलून घोलून त्याला इकडे घेऊन ये, टपरी टाकून देऊ. कळायला लागलंय का बोलणं माझं? बाईच्या डोक्यात खुळी एकच, नवरा मुठीत आला पाहिजे. कारण नवरा मुठीत आला की बाकीच्याली बरोबर काम दाखविते, ते रस्ते जात त्याला वळवळ करायचं नाही. पण ज्या वेळेला महिलांना लक्षात येईल नवरा आपला ऐकत नाही त्यावेळेला घरात आपलं काही चलत नाही. ध्यानात ठेवा. कळायला लागले का नाही? नवरा ताब्यात आल्यावर मग जीवाच्या डोक्यात एकच आहे, काम ताब्यात घ्यायचा. पण काम जो आहे तो कायमस्वरूपी माईच्या ऐकण्यातला आहे. कोणाच्या ऐकण्यातला आहे? माईच्या. माईचं नाव काय? आता सांगितलं की हो, माईचं नाव काय? कल्पना. माणसं चांगले नादाला लागलेत बरं का, नाही तर एवढे नादाला लागणार आहेत डोयठांमधले नाहीत, पण नादाला लागले चांगले काही का असा लागलेत, नादी लागलेत. कल्पना. आणि हे जीव काय काय करतं? ही काम कायम तिच्या ऐकण्यात असते, कायम ती म्हणीन तसंच वागणार. हा, म्हणून ह्या जगात सासरावास शब्द ऐकला का? ओ बोला की. सासरावास, दीर्वास शब्द ऐकलेत का असले? दीर्वास नाही, सासरावास नाही, सुनवास नाही, एकुलता एक फक्त सासूचाच वास येतो म्हणून तिला सासूरवास. जगात कुणाचाच वास येत नाही. सुनाला वास कुणाचा येतो? कुणाचा? सासूचा, म्हणून त्याला सासूरवास म्हणते. काय सासूरवास कसा आलाय का सांगा? लक्षात आलं का नाही? हा, म्हणून की लय जणाचं केलं, लय जणाचं केलं, पण त्या नवराच ताब्यात नसल्यामुळं बाकीचे माणसं जीवावर ताबा करायला लागले की मग बाईनं विचार केला नवरा ताब्यात आला पाहिजे. काही केलं तरी ह्या कामाला ताब्यात घेत नाही. काय का माझा कामाला ताब्यात घ्यायचंय. म्हणून महाराज म्हणतात ना, सुशीला होता सासुरवास, बहुतांचा बहुदिवस, बहु कामे पुरविला सोस, आता उदास आपुल्या त्या हो जवळी विठ्ठल रखुमाई, जवळी विठ्ठल रखुमाई. सुशीला होता सासुरवास कुणाचा? बहुतांचा बहुदिवस. माझ्या लक्ष द्या, लिंक तुटल. बहुतांचा बहुदिवस, लय जणाचा. बहु कामे पुरविला सोस. काम म्हणजे नवरा. लक्ष, काम म्हणजे कोण? नवरा. नवऱ्याचं लय आव, सासऱ्याचं धोतर धुवायचं, सासूचं लुगडं धुवायचं. कुणाला खुश ठेवण्यासाठी? कुणाला? नवऱ्याला खुश ठेवण्यासाठी. पण आता नवरा जर ताब्यात नसेल तर आता उदास आपुल्या त्या, आता उदास झाला जीव. आता काय करायचं? बर, कसं असतंय, माणसानं जीवन लोळावा आणि हाणून पळावा. गावठी म्हण कशी? लोळावा कधी? जीवन लोळावा, आणि पळावा कधी? हाणून पळावा. बर माझं म्हणणं काय, आता त्याला काय, आता उगा एखाद्याला दगड हाणायचा, मी इथून एखाद्याला दगड हाणायचा, आणि माणूस 150 किलोचा दगड हाणायचा, आणि त्यानं म्हणायचा जा जा तुला माफ केलं. माफ नाही, तुला पळता येत नाही त्याच्या मागे. लक्षात आलं का नाही? माफ कशाचं कळायला लागले का बोलणं? हाणून पळावा. बरं, आता अजून एक काय का, बाईनं बी पळून जायला अडचण नाही. बाईनं नवराला त्रास द्यायला म्हणून 100% काय करावा? बोला की, पळून जा. बाईनं नक्की माहेराला पळून जावा 100%. पण नीट ऐका महिलांनी बी, त्याच बाईनं पाऊल उचलायचं की ज्या बाईचं माहेर बी तेवढं पक्क असलं पाहिजे. ऐकायला लागलात का? माहेर कसं असलं पाहिजे? पक्क असलं पाहिजे. माहेर जे म्हणले पाहिजे, ए तुमच्यात हिंमत असली तर बघा, नाही तर म्हशीचे शिंग म्हशीला जड नाहीत आमचे, आम्ही आयुष्यभर सांभाळतो. एवढा वजनदार बाप असला पाहिजे. हा, इथं काय चिल्लर आहे का महाराज? इथं काय कमी? समर्थाचे घरी सकाळ संपदा, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासया, काही कमी नाही महाराज. जगावर ताबा आहे, असला जगाचा बाप आहे, ती माहेर आहे, तिथं काय अडचण आहे का?
ओ बोला की काय नाही म्हणून पळून 100% जावं पण आपल्या माहेरचा अंदाज घेऊन पळून जावं. लक्षात आलं का नाही? बरं बाईनं विचार केला नवरा ऐकत नाही सासू ऐकत नाही सासरा ऐकत नाही. बरं दिराचा विचार केला तर केस टाकाय जावा तर दीर फौजदार आहे कुठलीच केस होऊ देत नाही. दीर कोण आहे? दीर कोण आहे? आव फौजदार आहे का काय शब्द आहे? कामाजी कोतवाले यांनी नाडिले बहुताशी हरिहराची आबरू घेतो भय जमद अग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी क्रोधाजी फौजदार. क्रोध कोण आहे? फौजदार आहे. आता फौजदार घरचा म्हणल्यावर कसली बी केस टाकाय गेलं तरी फौजदार केस करू देतो का? हो बोला की आता मोकळे मानणं फौजदार केस जरा पटकनात यावं लागतं काय की हा फौजदार केस करू देतोय का? नाही मिळत लागायला गेला. बरं पळून जायचा जर विचार केला तरी पळून बी जायला काही अडचण नाही पण डोईठांच्या गावाच्या बाहेर जाऊस तर लगेच ही सासू म्हणती त्या बघ पळाली बघ. लक्षात लहर लहर कळाली का? कल्पना म्हणजे लहर. त्या बघ बघ आली बघ पळाली बघ पळाली बघ पळाली मनुष्य तर गावाच्या गाव खरात ओढून आणते. कामे नेले चित्त नेदी अवलोकन वाटे दुःख फुटो बाहेर जाई वाटे दुःख फुटो बाहेर जाई कामे नेले चित्त नेदी अवलोकन माझ्या लक्ष द्या. कामे नेले चित्त नेदी अवलोकुंख गाव खरातून माघारी ओढून आणतो. कोण कोण? काम म्हण बाई लगेच कल्पना लहर आहे ना ती त्या बघ पळाली बघ कावरी बावरी झाली बघ निघाली बघ त्या बघ 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 निघाली बघ लवकर लक्ष ठेवू त्यावर तर काम माघारी ओढून आणणार आणि मग जीव कदारला की कदरून शब्द आहे. कागा सासुरवासी मज केले सासर बिन माहेर बी तू सांभाळ. आता दोही विषयी लज्जा राखे. बापाची बी इज्जत राख नवऱ्याची बी इज्जत राख. कसं राखायचंय तसं राख. कळायला लागले का नाही? एवढा विचित्र नवरा आहे म्हणून महिलांनी माझ्याकडे लक्ष द्या बोलू नका आणि मला उत्तर द्या. नवरा जर आता किती बी केलं तरी ऐकत नाही. ऐकायला लागलात का? ऐकायला लागलात का ओंकार महाराज? किती बी केलं तरी नवरा बायकोचं ऐकत नाही. मग त्या बाईला पर्याय काय? अहो किती बी प्रयत्न केले तरी ऐकतोय का नवरा? ऐकतोय का? बोला की नाही. मग त्या बाईनं सरळ विचार करून टाकला काय आता नवराच ऐकत नाही त्याच्यामुळं आता पुल्या माहेरा जाईन आता माहेर जवळ केलेलं
राहिलंच नसेल तर आता उग इथं राहण्यात काही मजा आहे का? आता उगा आपलं माहेर गाठावं. आता 11:30 आता काही मजा आहे का माहेर गाठलेलं बरं आपलं? आता लक्षात यायला लागलंय का नाही? इथं काय आता सांगा काय मग इथे बी प्रयत्न केला तरी नवरा ऐकतच नाही म्हणल्यावर इथं काही राहण्यात मजा नाही. म्हणून जीवदशा ही रूपक आहे. लक्षात यायला लागलं जीवदशा. आता इथं राहण्यात काही मजा नाही. आता इथं राहायचं नाही. विडवलं कसं आहे. आता पूजा बी झाली, भाऊ बी आले आता, बरोबर आहे का नाही? आता कसं आहे, आता जीवानं विचार केला काही जरी झालं तरी काही माहेरात माणसानं जाणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून महाराज ही सासूरवास आहे. म्हणून महाराज महाराज म्हणतात ना की सासूरवास एवढा आहे की आता कुणाकुणाचं सहन करावा सहनच होत नाही. कल्पनेचं सहन करावा, धीराचं म्हणजे क्रोधाचं सहन करावा, का नवऱ्याचं कामाचं सहन करावा, ही कुणाचंच सहन न झाल्यामुळं आता जाईन मी आता असा निरोप आलेला आहे. आणि मायबापाच्या कानावर बातमी गेली. कसं असतंय, कधी बी गरीबी मायबाप असू द्या, गरिबीतली मायबाप, आणि रात्री 12 वाजता अचानक जर मोबाईल वाजला तर माणूस काय म्हणतं, कोण आहे रे एवढ्या रात्री, माणसाला झोप बी देत नाहीत काय नाहीत, केव्हा बी उठलं की फोन करणार, काय 12-1 वाजला तरी ह्यांचा वेळ फोन काय, आणि गप कोणी बायको बी उठणार, नवरा बिन मोबाईल हातात घेतला की पुरीचा नंबर, माणूसाची झोपच उडवती ना बा, दिदीचा फोन, आणि 12 वाजता झोप उडती का नाही, ज्याला पोरगी त्यानं सांगायचं, कोणी बी बोलून मजा नाही, बरोबर आहे का नाही? झोप उडती ना, एवढ्या उशिरा पोरीचं कस काय, हॅलो काय काय दिले, काय नाही झोप यायला गेली ती, माणूस किती बेजार होते सांगा बरं. हा म्हणजे प्रत्येक मुलीच्या सुखदुःखामध्ये मायबाप सामील असतात का नाही सांगा. अहो महाराज भाऊ, किती बी मोठा माणूस असू द्या, कसला बी असू द्या, किती जहागीरदार असू द्या, आणि नालायक पेताड असू दे, एखादं जावाय म्हणून भेटलेलं दलिंदर आहे, पेताड आहे, पण तसल्या मंत्री असू द्या नाही तर जगाचा मालक असू द्या, तसल्याला बी त्या जावाया पुढं लावावं लागतं. जुनी पद्धत आहे. त्याला म्हणणार 2 ठोक्यात मरत आहे, 2 ठोके लावून शहाणा माणूस एक हा येडे हाणणार रे जावायला येडे, पण शहाणा म्हणणार हे बाबा तसं नसतंय, आपले केस गुतलेले. जुने शब्द आहेत का नाही सांगा. आपले काय गुतलेले केस गुतले, येडे बी असलं तरी त्याला मान द्यावा लागतो, कारण आपली पोरगी त्याच्या हातात आहे. पोरगी म्हणजे पोटचा गोळा असतो. म्हणून आता कसं आहे, आमचं मायबापाच्या कानावर गेलेलं आहे. आमचं कुणाच्या कानावर गेले, कानावर गेले. मग मायबापाच्या कानावर काही बी असू द्या, चांगला असू द्या नाही तर वाईट असू द्या, थोडक्यात सुख असू द्या नाही तर दुःख असू द्या, मायबापाला करुणा अर्थात कळवळा येतो का नाही येत, बोला येतो. म्हणतो कोबरा दुसऱ्या चरणात, सुख दुःख माझे कानावर गेले, कुणाच्या बोलाकडे मोकळ्या म्हणे शेवटला जाता जाता, कुणाच्या मायबापाच्या आता निरोप कानावर गेलेला आहे, पाठवलेला निरोप कानावर गेलेला, आणि मला आता कुठं जायचंय, हा आता शब्द आहे, अजून गेलेला जीव माहेराला नाही, आता आपल्या माहेरात जाईन मी, आता
कधी येतो? जात चाला कंटाळ्यावर आता येतो. कधी येतो? बाज गाड्या आता आता हा असलंय ती आता लय माझं लय झालं असं लय झालं आता ह्याच आता ह्याला दाखवतो म्हणजे आता असते ती. लक्षात आलं का नाही? मग आता लय जणांचं सहन केलं, आता सहन होत नाही त्याच्यामुळं जाईन मी आता मी जाणार आहे. निरोप तसा आलेला बी आहे. निरोप या संता हाती आला त्याच्यामुळं आता त्यांच्या कानावर गेलेले. मग कसलं बी असू द्या, सुख दुःख माझे आई किले कानी, सांगणारा ना सुख दुःख माझ्या मायबापाच्या कानावर घातलेलं आहे. त्याच्यामुळं कळवळा मनी करुणेचा, त्यांच्या मनामध्ये आता करुणेचा कळवळा आलेला आहे. माझ्या का बघा फार सुंदर आहे. त्याच्यामुळं आता जावं लागेल, आता पुरीला आणायला बोला की जावं लागेल. पण उठलं की निघायचं ही पद्धत जुनी होती का? ह्या जुन्या लोकांना विचारा. हो, पुरीकडे जायचं म्हणल्या उठलं की निघायचं का? हा मग कसं असायचं? किती बी त्रास देणारे पाहुणे असले कसलं बी असलं तरी बास पुरीच्या घरी कसं निघावं लागतंय? हा आव शिदोरी म्हणा, बिगर शिदोरीचं पुरीच्या इथं जाता येते का? जुनी पद्धत आहे, सांगा जुन्या माणसानं जाता येत होतं का? भाऊ जात नाही. शिदोरी बांधायची. बरं ती लेकरं असले तर त्यांना अंगडं टोपडं, भातुके शब्दाचा अर्थ अंगडं टोपडं होतं. काय होतं? खेळणी ही सगळं आणि व्यवस्थित शिदोरी बांधायची. हा कायमस्वरूपी जरी पोरगी आणायची असली तरी नियमानुसार जावं लागतं. 2 पुरी समजा आमळणेर आहे भांड्याचं, तिथल्या 2 पुरी इथं दिल्या, उगे ग्रहित धरा, कल्पना 10 मिनिटात संपवतो, माझ्याकडे लक्ष द्या. 2 पुरी इथं दिलेल्या कुठल्या? आमळणेरच्या समजा, धामणगावच्या समजा, आणि एका घरात दिल्या. शेजारी घर आहेत. ऐकायला का? लक्ष देऊन शेजारी घर आहेत. आणि नाव काय? नाव अनिता, अजून एक काय घ्यायचं? सुनीता. अनिता सुनीता वनिता. लक्षात आलं का नाही? अनिता वनिता बा समजा 2 पुरी, दोन्ही एका घरात दिलेल्या. मग अनिताचा बाप तिला न्यायला आला आणि दिवाळीला तिला घेऊन चालला. सुनीता भांडे घासायले. बरं साहजिकच पोरगी असल्यामुळं विचारणार की अण्णा तात्या दिसले का? येतो म्हणले होते मला. येणार आहेत का? नाही काही मला फोन बी नाही काहीच नाही. आता अनिताला नेहल्यावर वनिताला दम निघतो का? बोला की. घर शेजारी, इकडे बी शेजार आणि तिकडे बी शेजार. बरं तिकडे बी विचारणार आहे तर अनिता गेली तू कशी, तर तिकडली विचारणार तर तू आली ती कुठे? मग आता मग ती विचारती अण्णा आमचे तात्या दिसले का? आमचे पप्पा येतो म्हणले होते अजून काही आले नाहीत. आणि मग ती सांगणार अगं येणार आहेत जरा आष्टीला गेलेले आहेत, काहीतरी काम होतं, दुपारून येतो म्हणलेत. मग आता दुपारून येतो म्हणलेत हा असा निरोप कानावर आला. कुणाच्या? त्या वनिताच्या. समजा सुनीता गेल्यावर वनिताच्या कानावर आला. तर मग आता सुनीताचं लक्ष कामात लागत आहे का? बोला हो, बोला की आता महिलांनी सांगा. मग तिचं लक्ष कुठं? त्याची पलटे माझे लागले त्याची पलटे माझे लागले लक्ष कुठं? लक्षात आलं का नाही? सरळ त्या पोरीच्या जीवाच्या धोक्याच्या. काय आता निरोप गेलाय म्हणले आता तिचं कामात लक्ष लागत नाही. त्याची पंथे माझे लागलेसे चित्त कायमस्वरूपी तिकडं. आणि जिकडं माहेरचा रस्ता आहे म्हणून माणसं मरताना कुठंच बघत नाहीत, वरी बघत.
कुठं बघत आवरी बघत येत म्हण, कारण वाट पाहे नित्य माहेराची. लक्षात आलं का नाही? इकडं तिकडं बघत नाहीत, वरी बघणार. माहेरचा रस्ता वर आहे, मग माहेरला आता जायचंय. सगळं संपलंय आता काही राहिलं नाही. त्याच्यामुळे आता माणूस असं बघत असते आणि असं बघता बघता जीव जातो. जीव जाताना मी अनेक माणसं बघितली, कोणी बघितले लक्षात ठेवा. असं खाली बघून जीव जात नाही माणसाचा, नाकातून तोंडातून जीव जातो. असं बघत बघत असं होतंय. ती लक्षात यायला लागले का? हां, वाट पाहे नित्य माहेरा. लक्ष लागलेलं असते त्याची, पण ते माझे लागलेसे चित्त. वाट पाहे नित्य माहेराची. माहेरचा रस्ता असतो. कैलासवासी जिजाबाई विठ्ठलरावजी सातपुते या माता माऊलीला जाऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचा परिवार, साहेबांचे वडील विठ्ठलरावजी गणपतराव सातपुते यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं हा जोडा खऱ्या अर्थानं तुटला गेला आणि आमदार साहेबांच्या जीवनामध्ये मातोश्रीचं छत्र खऱ्या अर्थानं हरवलं गेलं. खरं म्हणजे माणूस किती मोठा झाला, काही झाला तरी माणूस माईपेक्षा मोठा होत नसतो हे आपल्याला माहिती आहे. लक्षात आलं का नाही? मग माय ही माय असते. आज 1 वर्ष झालं की आज साहेब, खरं म्हणजे सरपुते साहेब आपले रामभाऊ, आई त्यांना सोडून त्या ठिकाणी निघून गेली. 1 वर्ष पूर्ण त्या ठिकाणी झालं. खरं म्हणजे आई जाणं हे सगळ्यात मोठं दुःख असतं. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, आणि जीवनामध्ये ज्याला माय नाही त्याला माईची किंमत विचारा. माय गेल्याच्या नंतर माईची किंमत कळत असते. जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत किंमत कळत नसते. अरे कौन सी है वो चीज़ जो बाजार में नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. गेलेलं सगळं मिळेल पण गेलेली माय आयुष्यात कधी मिळत नसते, हे लक्षात ठेवा. इथं बसलेल्यापैकी कोणाला माय नसेल ना, ज्यांना माय नाही त्याला मायची आठवणी लक्षात ठेवा. माय काय मावशी नसते, माय काय आत्या नसते, माय काय चुलती नसते, तर माय ही माय असते, हे लक्षात ठेवा. ती माय गेल्यावर मायची किंमत कळत असते. मोटरसायकलच्या आवाजावरून सुद्धा आपल्या लेकराची गाडी ओळखणारी फक्त माय असते, हे लक्षात ठेवा. विवेकानंद असं म्हणतात, ज्याच्या समोर उभा राहिल्याबरोबर आपोआप तोंड बंद होतं त्याला बाप असं म्हणतात. जिच्या समोर उभा राहिलं की आपोआप तोंड उघडलं जातं तिला आई म्हणतात. आई समोर तोंड उघडलं जातं. आपल्या लेकराचे सगळं पदरात घेणारी फक्त माय असते. म्हणून माईनं आमदार साहेबांना, आमदार माईच्या आशीर्वादानं साहेब इकडून तिकडं जाऊन आमदार झाले. लक्षात आलं का? हा मातोश्रीचा आशीर्वाद आहे. म्हणून की साहेबांची आई आज त्यांना सोडून गेली. हे खरं म्हणजे या परिवाराला फार मोठं दुःखच आहे. पण आता झालेल्या गोष्टीला काही करता येत नाही. लक्षात आलं का नाही? जे झालं ते झालं. म्हणून